शनी शिंगणापूर देवस्थानात कार्यरत असणाऱ्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय। यामध्ये 114 कर्मचारी हे मुस्लिम धर्माचे होते। हिंदूंच्या मंदिरामध्ये मुस्लिम कर्मचारी कसे असा सवाल करत हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या। त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। पाहूयात एक रिपोर्ट। 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं। शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय। अहिल्यानगर मधल्या शनी शिंगणापूर देवस्थानने घेतलेल्या निर्णयाची सध्या चांगली चर्चा आहे। शनी शिंगणापूर देवस्थानात कार्यरत असणाऱ्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय। यात काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। अनियमितता आणि शिस्तीचं पालन न केल्याचा ठपका ठेवत त्यांना काढून टाकल्याचं स्पष्टीकरण शनी देवस्थानकडून देण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनांनी दबाव आणला होता। शनिदेवाच्या चौथऱ्यावर मुस्लिम लोकांच्या हाताने काम करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। तर मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठा मोर्चा देखील काढण्याचा इशारा देण्यात आला होता। शनी शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद वाढला होता। शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या। ट्रस्टनं सर्वच मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावं अशी या संघटनांची मागणी होती। अन्यथा 14 जूनला मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठा मोर्चा काढला जाईल असा इशारा देखील दिला गेला। मोर्चा काढण्याआधीच देवस्थानकडून या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय। आम्ही आजच 167 कर्मचाऱ्यांना ते सतत गैरहजर असतील किंवा देवस्थानच्या नियमाचं पालन केलं नसेल किंवा अजून काही त्यांच्याकडून गैरवर्तन घडलं असेल अशा 167 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेलं आहे। काढून टाकण्यात आलेल्यांपैकी 99 कर्मचारी मागील 5 महिन्यांपासून कामावर अनुपस्थित होते। त्यांच्या पगारावर देखील आळा घालण्यात आलाय। उरलेले 15 कर्मचारी अनेक वर्षांपासून सेवा देत आहेत, ज्यात काहींचा अनुभव 20 वर्षांपेक्षा अधिक आहे। शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावं या मागणीसाठी हिंदू संघटना आक्रमक झाली होती। हिंदूंचं आराध्य देवस्थान असलेल्या शनी शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून शनिदेवाच्या चौथऱ्यावर काम केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता। मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांनी शनिदेवाच्या चौथऱ्यावर केलेल्या डागडुजीच्या कामानं वादाला सुरुवात झाली। शनी चौथऱ्याच्या रंगरंगोटीचं काम काही मुस्लिम कर्मचाऱ्यांना देण्यात आलं होतं। त्यावरून हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला। हिंदूंच्या मंदिरात मुस्लिम कर्मचारी कसे असा प्रश्न उपस्थित राहिला। यानंतर शनी देवस्थानात कार्यरत असणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली। कुठलाही कसंही जे ते सांगतात देवस्थानात कामाला नाही, ट्रस्ट मध्ये आहे, इकडे आहे, तिकडे अहो काय कामच काय त्याचं तिथं, असा काय महत्वाचा मुद्दा आहे? आणि आपले माणसं काय कमी आहेत का? त्या गावात काय आपले इतर लोक कमी आहेत का शनी शिंगणापूर? याआधी भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी हा मुद्दा लावून धरला होता। मुस्लिम धार्मिक स्थळांवर एकतरी हिंदू व्यक्ती काम करताना दिसतो का असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला। शनी शिंगणापूर देवस्थानात मुस्लिम कर्मचारी नियुक्त केल्यामुळे आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या भव्य मोर्चाचं आयोजन केलंय। पण या मोर्चाचा दबाव इतका वाढला की या मंदिर विश्वस्तांना झुकावं लागलं आणि आज त्यांनी जाहीर केलं की या मुस्लिम कर्मचाऱ्यांना आम्ही नोकरीवरून काढून टाकतोय। मला असं वाटतं की हिंदू संघटनांनी केलेली मागणी ही अतिशय योग्य आहे। हाजी अली असो किंवा अजमेरचा दर्गा असो किंवा कुठलेही जे काही मुस्लिम धर्माचे जे काही धर्मस्थळ आहेत तिथे तुम्ही एक तरी कुठला तरी हिंदू व्यक्ती काम करताना चुकून पण आढळतं का? दरम्यान विश्वस्त मंडळामुळे शनी शिंगणापूर मंदिराचं पावित्र्य धोक्यात आल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। तर धर्माच्या नावानं कामावरून काढून टाकणं चुकीचं असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एक प्रकारे विरोध दर्शवलाय। शनी शिंगणापूरची जी विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त करण्याची मागणी आहे। शनी महाराजांच्या त्या स्थानाचं जे पावित्र्य आहे हे विश्वस्तांनी पूर्णतः ते त्यांच्यामुळे धोक्यात आलेलं आहे। असं आहे की जे काही शनी शिंगणापूरला झालं हे पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालणार आहे।
तुम्ही धर्माच्या नावावरती बोट ठेवून जर 114 167 कर्मचाऱ्यांना कामावर काढणार असाल तर हा अन्याय आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुस्लिम कर्मचारी थेट मंदिरात नियुक्तीला नव्हते. काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीही गर्भगृहात नेमलेलं नव्हतं. ते मुख्यतः शेती, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागात कार्यरत होते. कुणाल जायकर, TV9 मराठी, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.